आणि तो जो छबिन्याचा हत्ती असायचा त्याला दोन्ही बाजूला मोठ्या घंटा लावलेले असत आणि तो झुलत झुलत चालला, ढण 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 असे आवाज यायचे त्या घंटांचे आणि सगळा गड निनादून जात असे. त्या हत्तीवर आघात होऊ नये त्याच्या सोंडेला पुढून चिलखत घातलेलं असायचं, त्याला ढाल म्हणत असत. आणि ती हत्ती नसे बहुधा म्हणून तिचं नाव भवानी असे. त्याच्यावरून त्या हत्तीणीला म्हणायचे ढालगज भवानी. आता कोणाला म्हणतात ढालगज भवानी असं तिचं नाव होतं. आणि म्हणून छबीने डोलती ढाला आनंदवन भुवनी कल्पांत मांडला मोठा म्लेंछ दैत्य बुडावया. काय समर्थ सांगतायत बघा. म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे. 303 वर्ष महाराष्ट्रामध्ये फक्त अमावस्या होती बस. सगळीकडे अंधार. कोणी यावं आमच्या मुलीबाळींना माता भगिनींना उचलून घेऊन जावं, त्यांच्या बलात्कार करावे. इतिहासामध्ये एक नोंद अशी आहे की बलात्कार केलेल्या स्त्रियांचे ओठ शिवत असत. कशी जगत असेल प्रजा. आज इतिहासात वाचलं तरी संताप संताप होत. ओठ शिवत असत आणि त्यांना काही अन्न दिवसात देण्यापुरते ते टाके काढले जात असत. काय केलं असेल. कोणी विहिरी जवळ केल्या आणि त्याच्यामध्ये आपले प्राण अर्पण केले, कोणी नदीच्या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलं, कोणी गर्भास लावले. अशा माता भगिनी किती मेल्या, किती विकल्या गेल्या, किती गुजरी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या. समर्थांनी तर याची देही याची डोळा पायी परिक्रमा करून सगळा भारत पाहिलेला होता. त्यांच्या डोळ्यापुढचं हे चित्र होतं. 5 घोडेस्वार आले तर आमची 1000 माणसं पळून जायची हिंमत सुरली नव्हती. पराक्रम मेलेला होता, पुरुषार्थ मेलेला होता, मनगट पिचलेली होती. अशा वेळेला स्वराज्याचं चिंतन करणं ही काय थट्टा आहे. काय अद्भुत घडलं जरा आपल्या मनाशी कल्पना करा. शहाजीराजांचे सख्खे चुलत भाऊ, त्यांचं नाव खेडोजीराजे भोसले. या खेडोजीराजे भोसलेंची म्हणजे एका तालेवार सरदारांची पत्नी, अंगावर अनंत दागिने घातलेले, सकल सौभाग्य संपन्न असलेली, गोदावरी नदीवर स्नानाला आलेली होती. आणि त्यावेळेला औरंगजेबाचा एक सरदार महाबत खान तिथे आला आणि त्यांनी त्या खेडोजीराजांच्या पत्नीला पळवून नेलं. इतिहासात नोंद आहे की गोदावरीची जीभ कोरडी झाली म्हणे. कशी जगत असेल प्रजा. एका तालेवार सरदाराच्या पत्नीला कोणी येतो सरदार आणि उचलून नेतो मुसलमान. आमची प्रजा कशी जगत असेल. शेवटी शहाजीराजांनी रदबदली करून अपरंपार पैसे देऊन आपल्या वहिनीची सुटका करून घेतली. सामान्य स्त्रियांचं काय होत असेल. अरबस्तानमध्ये गुलाम म्हणून विकलं जात असेल. काय हाल होतीस. उरलेलं जीवन त्यांच्या वाट्याला काय येत असेल सांगा. म्हणून राजियाना 16 सुवासिनी आणि 16 कुमारिकांनी ओवाळलं तर राज्याभिषेकानंतर. अर्थ लक्षात आला आपल्या. राजा तुझ्यामुळे आम्ही आता आमची सौभाग्य लेणी वज्र चिवडेबंडी झाली. आता कोण आमच्याकडे वाकड्या नजरेने बघतो पाहूया. आता कुमारिका सुखावल्या, सुखरूप झाल्या. स्वराज्य म्हणजे ममतेचं राज्य, समतेचं राज्य. नवे नवे माहेरच अवतीर्ण झालं स्त्रियांचं या महाराष्ट्रामध्ये.
म्हणून समर्थांनी अत्यानंदानं लिहून ठेवलेलं आहे, बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले. मला सांगा, शिवरायांच्या कालखंडामध्ये राष्ट्रामध्ये किती संत असतील? असं लिहिणारा एकच संत महाराष्ट्रामध्ये झाला. आपल्या महाराष्ट्रीय मराठी माणसांना केवढा गौरव वाटला पाहिजे की अरे असा संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो जाहला आनंदवन भुवनी. असं आनंदवन भुवन, ते स्वप्न आनंदवन भुवनाचं याची देही याची डोळा मूर्त सत्य झालेलं समर्थांनी पाहिलं. केवढा आनंद! शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य आले, आता आनंदवन आले. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. स्वराज्य निर्माण करायला किती मनुष्यबळ, किती अर्थबळ लागलं असेल सांगा मला. हे कुठून निर्माण करायचं सगळं? हे जो निर्माण करतो तोच युगपुरुष असतो. आणि समर्थानं याची पूर्ण जाणीव आहे. समर्थांनी काय लिहून ठेवले पहा, येथून वाढला धर्म. समर्थ म्हणतात, येथून वाढला धर्म रमा धर्म समागमे. धर्म वाढायला सुद्धा रमा म्हणजे लक्ष्मी लागते, त्याशिवाय धर्म वाढत नाही. व्यवहारातलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की पब काढायलाही पैसेच लागतात आणि रामाचं मंदिर बांधायला सुद्धा पैसेच लागतात. या देवाने बदल केला तर किती चांगलं होईल ना, पण होत नाही. दोन्हीला धनच लागतं. धनाशिवाय स्वराज्य साधत नाही. म्हणून येथून वाढला धर्म रमा धर्म समागमे, संतोष मांडला मोठा आनंदवन भुवनी. मी बाळाजी अवजींचा मगाशी उल्लेख केला. बाळाजी अवजी चिटणीस, परंपरेने चिटणीशी महाराजांनी त्याला दिलेली होती. आणि बाळाजी अवजी म्हणजे लेखणीचे कलम बहादर. अशी पत्र लिहायचे फरडा की महाराजांचा तो जणू एक खांबी तंबू होऊन गेलेला होता, इतकी दूरदृष्टी. पण या बाळाजीचे वडील अवजी हरी यांना कुठे कामाला झुंपलेलं होतं, जंजिऱ्याचा जो सिद्धी होता त्या मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यावर. आता पहा की त्या सिद्धीची चाकरी अवजी हरी करत असत. आणि एके दिवशी त्या सिद्धीच्या मनामध्ये आला, हा बम्मन हरामखोर पकडायला. पकडला आणि कसं मारले माहितीये बाळाजी अवजी हरीना? त्यांना चुन्याच्या पोत्यामध्ये कोबलं, ते पोतं वरून शिवलं आणि ते पोतं आत अवजी हरी आहेत ते खाडीच्या पाण्यामध्ये टाकलं. आत पाणी आल्यावर मनुष्य गुदमरून म्हणणार हे तर उघड आहे, पण त्या चुन्याला पाण्याचा स्पर्श झाल्यावर तो चुना उकळायला लागतो. पाण्यात तर गुदमरून मेलेच अवजी हरी. सगळी साल्टी निघाली देहाची, जळून गेला देह सगळा. आणि मग बाळाजी, त्याची दोन्ही भावंड आणि त्यांची आई यांना सिद्धीच्या एका प्रतिनिधीने पकडलं आणि तो त्याला अरबस्थानकडे घेऊन निघाला. ईश्वराची इच्छा असेल तर माणसं वाचतात. बाळाजी वाचले. सागरावर प्रचंड एकदम वादळ झालं आणि नाईलाजानं त्या हापशाला राजापूरला जाऊन थांबावलं. राजापूरला त्यांनी नांगर टाकला, त्याचं जलयान तिथे थांबलं. आणि मग बाळाजीच्या आईला धीर आला थोडा. तिनं त्या हापशाला अगदी कळकळीनं विनंती केली, बाबा रे आम्हाला कुठेतरी विकणार आहेस, आमच्या मुलखात विक, तिकडे लांबवर विकू नकोस.
त्या हापशाला पैसे हवे होते आणि त्यांनी राजापूरमध्ये लिलाव मांडला. बोला 1 वार 2 वार 3 वार. ही 3 मुलं त्यांची आई पारावर उभं करून आमच्याच राष्ट्रात आमच्याच मुलाबाळांचा आमच्याच माता भगिनींचा लिलाव आलेले आक्रमक मांडत होते. ब्रिटिशांनी तर इतके अत्याचार या राष्ट्रावर केलेले आहेत. स्वतंत्र ग्रंथावर ग्रंथ निर्माण करावे लागतील. शिवरायांनी त्यांना बरोबर ओळखलेलं होतं. ते म्हणायचे ब्रिटिश आणि युरोपियन्स कसे गोचिडासारखे गायीच्या आचळावर बसतील. महाराजांच्या पत्रात वाक्य आहे, गायीच्या आचळावर बसतील पण दूध पिणार नाहीत, रक्तच पितील. इतकं बरोबर महाराजांनी ओळखलेलं होतं ना सर्वांना. तेव्हा त्या हापशानं लिलाव मांडला आणि राजापूरमधली भीत सगळी माणसं गोळा झाली. कोणी लिलावात रक्कम लावते आणि हापशी म्हणते बोला अजून रक्कम वाढवा. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये एक मनुष्य असा चालत निघाला आणि त्यांनी पाहिलं समोरचं दृश्य, तो धसकला आणि त्यांनी आपल्या बरोबरच्या कारभाराला सांगितलं पटकन घरी जा, 10,000 मुद्रांची थैली घेऊन ये. तो कारभारी धावला. त्याने 10,000 मुद्रा आणल्या आणि त्यांनी त्या सगळ्या हापशा पुढे ठेवल्या आणि सांगितलं आम्ही विकत घेतले याला. आणि त्यांनी खूण केली त्या 3 मुलांना आणि त्या स्त्रीला. काही बोलायचं नाही. सगळे त्यांच्या त्या गृहस्थाच्या मागून निघाले. एक प्रचंड वाडा होता राजपुरामध्ये, राजापुरात. तसं दार उघडलं गेलं. ही सगळी मंडळी आत गेली. आत गेल्याबरोबर बाळाजी अवजींच्या आईनं त्या गृहस्थानं मिठी मारली, गळ्यात हात घातले आणि ढसढसा रडलेले. कारण त्यांचा तो सख्खा भाऊ होता शंकराजी नारायण म्हणून. त्यांचे सख्खे बंधू होते. त्यांनी आपल्या बहिणीला आणि भाच्याला विकत घेतलं वासराला. कशी जगत असेल प्रजा. म्हणून बुडाले सर्व ही पापी आनंदवन भूमान मध्ये असे जे लीला मांडतात, अशी जी गुलामगिरी आणतात, त्या सगळ्यांना आमच्या शिवरायांनी ठेचून काढलेलं आहे. यापुढे हे प्रकार स्वराज्यामध्ये बंद. पुण्याजवळ असलेल्या रांझ्याच्या पाटलानं बदामल केला. म्हणून त्यावेळेला महाराज 15 वर्षांचे होते. काय आज्ञा दिली माहितीये? सौदंड करायचा. गोतासमोर सभेसमोर आणलं. पुरावे साक्षी झाले आणि त्याचं पाप सिद्ध झाल्यावर बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील असा मस्तबल होता. एका विधवेवर बलात्कार केला. महाराजांनी त्याचा चौदंड केला. गुडघ्यापासून 2 पाय तोडले तर कोपरापासून 2 हात तोडले. कुणाची हिंमत आहे वेडवाकड प्रकार कोणी स्वराज्यात करेल? 15 वर्षांचे होते शिवराय. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे रघुनाथाचे. केवढं महाराष्ट्राचं भाग्य आहे की असा युगपुरुष महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण व्हावा. पुढे समर्थ सांगतात इतकं खणखणीत दुसऱ्या कोणीही लिहिलं नाही आणि सांगितलं नाही. बुडाला औरंग्या पापी लेंछ संवार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. आणि आज आमच्या अनेक माणसांना इतका गहिवर येतो की नको तिथे जाऊन त्या चादरी पांघरतात. अरे काय करताय तुम्ही? हिंदू लक्षात ठेवा, आज संक्रमण कालखंडातून जात आहे. हिंदू जर एकवटले नाहीत, हिंदूंना एकमेव राष्ट्र आहे भारत हिंदुस्थान.
जगात अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, अनेक मुसलमान राष्ट्र आहेत, हिंदूंना एकच राष्ट्र आहे भारत, हिंदुस्थान आपला, बाकी कुठेही नाही. त्याला जपा, संघटित व्हा, एकत्र या, हिंदूंचं बळ वाढवा. महाराजांनी काय केलं सांगा? आणि आज नुसती जातीपातीची भांडण, हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा. महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, 12 बलुतं एकत्र आणली. ज्याची जशी गुणवत्ता तसं काम दिलं त्याला. मुरारबाजी देशपांडे पुरंदरला लढले. आश्चर्य आलं, त्या औरंगजेबाच्या प्रतिनिधीचं बोट आश्चर्यानं तोंडात गेलेलं होतं. मुरारबाजीचा पराक्रम बघून तोही थक्क झालेला होता. पण मुरारबाजी पुरंदरचे किल्लेदार नव्हते, लक्षात ठेवा. आपल्याला ऐकूनही आश्चर्य वाटेल, पुरंदरचा किल्लेदार एक महार होता. आणि मुरारबाजी असं नाही म्हणाले महाराजच्या हाताखाली मी नाही काम करणार म्हणून. ज्याची जशी गुणवत्ता, योग्यता, तसं त्याला स्थान मिळेल. एक एक मनुष्य, एक एक रत्न उचललेलं आहे महाराजांनी, आणि जशी गुणवत्ता तसं त्याला कामाला लावलेलं आहे. आणि स्वराज्य द्रोह अजिबात खपून घेतला नाही कुणाकडून सुद्धा. बुडाला औरंग्या पापी ब्लेंच मार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवने. बालाजी अवजींनी आपली कथा महाराजांना कळवलेली होती सगळी पत्रातून. आणि ते मोत्यासारखा अक्षर पाहिल्यावर महाराजांनी त्याला उचललं. अरे काय मोत्यासारखा, बोलावून घ्या, कोण आहे हा मुलगा? आज म्हणतात त्याला ते की बडवायला यायला पाहिजे तर घेतो, नाहीतर नाही. महाराजांनी मोत्यासारखी माणसं उचलली आणि घडवली. स्वराज्य उगाच निर्माण होत नाही. बुडाले भेदवाही ते नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पाडिले देवे आनंदवन भुवने. अहो, ज्या वेळेला शिवजयंती उत्सव सुरू झाला आणि पहिली मिरवणूक पुण्यामध्ये निघाली, टिळक रडले, ते गळगा गंगा यमुना निघाल्या डोळ्यातून. आणि म्हणाले याच्यासाठी केला होता अट्टाहास. सगळे 18 पगड जातील, 12 बोलत, अवघा हिंदू एक. हिंदूंची शक्ती एकवटण्यासाठी तरी उत्सव सुरू केलेले आहेत. गणेशोत्सव असो, शिवजयंती उत्सव असो. केवढी उदात्त भावना टिळकांच्या मनामध्ये होती. ज्यांना शिवराय कळले, ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळला, असे 2 लोकोत्तर नेते आपल्या महाराष्ट्रात झाले. केवढं भाग्य आहे. एक लोकमान्य टिळक आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांना शिवराय अमलाकडे कळले. शिवरायासारखंच काम आरंभले सावरकरांनी. म्हणून असफ अलींनी एक वाक्य लिहून ठेवले. ते काँग्रेसचे कट्टर पुरस्कर्ते, पण त्यांनी लिहून ठेवलं, सावरकर इज नन एल्स बट शिवाजी रिबॉर्न. सावरकर आधी कुणी नाही आहे, शिवाजी महाराजच पुन्हा जन्माला आलेले आहेत. हे असफ अलींनी लिहून ठेवलेले आहे. म्हणून महाराजांचं चरित्र स्तुती गावी नारायणाची, करुणये नराची, असं म्हणणाऱ्या समर्थ रामदासांनी शिवरायांची इतकी स्तुती केली. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून शिवराय कोण होते सांगा? प्रत्यक्ष विष्णूचा अवतार, शिवाचा अवतार. अनेक दुष्टांचं महाराजांनी पारिपत्य केलं. गळाले, पळाले, मेले, झाले देशधडी पुढे, निर्मळ जाहाली पृथ्वी आनंदवन भुवनी. गळाले, पळाले, मेले. कोणाला पळवून लावलं, कोणाला ठोकलं, कोणाचं पारिपत्य करून वध केला. हे करत असताना हिंदू धर्माची श्रेष्ठता महाराजांनी त्याला कुठेही धक्का लावला नाही.
किती आज अहो खोटा प्रचार करतात की महाराज म्हणे सर्व धर्म समभावी होते. अरे, सहिष्णुता म्हणजे सर्व धर्म समभाव नव्हे. महाराज सहिष्णू होते आणि महाराज जयिष्णू सुद्धा होते. सहिष्णुता म्हणजे भक्ती झाली, कारण जयिष्णुता म्हणजे शक्ती. भक्तीला शक्तीचं कवच पाहिजे, शक्तीला भक्तीचं अंतःकरण पाहिजे. म्हणून महाराष्ट्राला दोन्ही लागतात, धारकरी लागतो आणि वारकरी लागतो. म्हणून महाराष्ट्र संस्कृती धन्य आहे, कृतार्थ आहे. शक्ती भक्ती हातात हात घालून चाललेली आहे इथे. बहु असो तो सुंदर संपन्न की महा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश आहे. खरंच आहे. गगनभेदी जिथे गिरी उभे त्याला काय उणा या महाराष्ट्राला. असे गडकोट, असे किल्ले, असे किनारी किल्ले, असे सागरी किल्ले, काय महाराजांची दूरदृष्टी असावी. अहो, पहिलं नौदल निर्माण केले या राजांनी. ब्रिटिशांना ठोकलं, फ्रेंचांना ठोकलं, सिद्धीला ठोकलं, अनेक वेळेला शत्रूंचा पराभव केला. खांदेरी उंदेरीची लढाई इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. महाराजांनी केवढं कर्तृत्व गाजवलं. यो खांदेरी यो उंदेरी नारळ फुटला. या दर्याचं देव हे माझं, झालं शिवबा आमचं राज. हा राजा नौदलाचा इतका द्रष्टा महापुरुष, असं सैन्य निर्माण केलं, असे गडकोट, लक्ष लक्ष पायदळ, लक्ष लक्ष घोडदळ. त्या सामर्थ्यावर पहिलं मोठं युद्ध जिंकलं ते साल्हेरचं जिंकलेलं होतं. उघड्या मैदानात आपण शत्रूला झोडपतो आणि त्यावेळेला पहिला धसका बसला औरंगजेबाला. बाप रे, हे काही भयंकर घडते. उघड्या मैदानात शिवरायांनी आपल्याला झोडपलेले आहे. कशी माणसं पेरली असतील, कशी उगवली असतील. म्हणून तर शत्रूचं पारिपत्य करताना पळाले, गळाले, मेले, झाले देशधनी पुढे. निर्मळ जाहाली पृथ्वी आनंद वनभुवनी. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. मग काय, स्नान संध्या करत नव्हते, करत होते पण चोरून करत होते. इकडे तिकडे कोणी नाही आहे ना बाबा, आपल्यावर घाला घालायला कोणी येत नाही ना, असं म्हणून पारतंत्र्यामधला धर्म चोरून आचरला जातो. तो धर्म कसला सांगा. धर्म तो ज्याला स्वातंत्र्याचं अधिष्ठान असतं. महाराजांनी धर्माची चौकटी सांभाळली, पण त्याला धर्माच्या चौकटीला कधी धक्का लावला नाही. पण महाराज खरे क्रांतिकारक. म्हणून मी म्हटलं ना, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे झाले आहेत पुढे होणार. देणे रघुनाथाचे, देणे ईश्वराचे. विवेकी दक्ष जो कोणी, पुरुषार्थी धर्मरक्षकू, अमूल्य जन्म हा तेणे, वायाची दौडू नये. समर्थांनी किती किती तुम्हाला मला शिकवलेलं आहे. समर्थ आग्रहाने सांगतात. म्हणून पुढे ते म्हणतात, आता बघा या सगळ्याला समर्थांनी अधिष्ठान कशाचं दिलेलं आहे. राम वरदायिनी माता गर्द घेऊन उठली, मर्दिले पूर्वीचे पापी आनंदवन भुवनी. महाराजांच्या भवानीमध्ये साक्षात भवानी माता होती म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. या आदिशक्ती तुझ्या भवानीनं असं सामर्थ्य महाराजांना प्रदान केलेलं होतं. जिथे जाशील तिथे यशच यश. प्रसन्न शिवबाला जिथे जाईल तिथे तुळजा भवानीचा अधिष्ठान आहे. म्हणून समर्थांनी 3 दैवत दिली आपल्याला. एक तुळजा भवानी, दुसरं प्रभू रामचंद्र, ज्याच्या कोदंडाच्या टणत्काराआधी रावणाचं कुळ खंदून काढलं गेलं.
प्रभू रामचंद्र काय लंकेच्या द्वारात जाऊन बसले काय उपोषणाला? दे बाबा सीता परत, काहीतरी कर, कसंही कर. करतो 70 दिवसांचा का 100 दिवसाचा उपवास करू. दुष्टांचं पारिपत्य सावरकर बरोबर म्हणत असत की ते चक्र फिरवून काढलेल्या स्वतःच्या धाग्यानं नव्हे, तलवारीच्या टोकानं राष्ट्राच्या सीमारेषा निश्चित होतं. दुबळ्यांच्या क्षमेला कोण विचारतं? क्षमा करावी सशक्त असतात त्याने. राम वरदायिनी माता गर्द घेऊन उठिली, मर्दिले पूर्वीचे पापी आनंदवन भुवनी. त्या चौदंडा केलेल्या त्या पाटलाचं उदाहरण असून सुद्धा एका माणसाने तसंच पाप पुन्हा ज्यावेळेला केलं त्यावेळी महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढले, हातापायात बेड्या घातल्या आणि उरलेलं मरेपर्यंत त्याला एकच काम दिलं, डोक्यावरून किल्ला बांधणीचे धोंडे व्हायचं. कितीदा पड ठेचका, डोळे नाहीयेत, कड्यावरून खाली पडलास तरी चालेल. इथे अशा पापांना क्षमा नाही. माता भगिनींचा सन्मान जिथे होतो ते स्वराज्य, जिथे सज्जनांचा गौरव होतो ते स्वराज्य, जिथे दुर्जनांचं हनन होतं ते स्वराज्य, जिथे सधर्माचा आत्मगौरव मनात जागतो ते स्वराज्य, जिथे जीवनमूल्य अंतःकरणात उचंबळून येतात ते स्वराज्य, जिथे राष्ट्रभक्तीचा ध्वज आपल्या खांद्यावर नित्य असतो ते स्वराज्य, जिथे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान घेऊन प्रत्येक मनुष्य चालतो ते स्वराज्य. प्रभू रामचंद्रांचं रामराज्य आणि हिंदवी स्वराज्य वेगळं नाहीच. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रत्यक्ष चालली राया मूळ माया समागमे. ती मूळ माया म्हणजे तुळजा भवानी. नष्ट चांडाळ ते खाया आनंद वन भुवनी. तिने अनेक दुष्टांचा ग्रास करून टाकलाय, घास घेऊन टाकलेला आहे. भक्तांशी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. अभिवचन आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही त्रिविध कामगिरी आहे. सज्जनांचं परित्राण, दुष्टांचं हनन आणि सद्धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना. महाविद्यालयातल्या एका मुलाने मला खवचट प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, तुमच्या धर्माला सारखी ग्लानी कशी येते? तुम्हालाही कोणीतरी विचारत असेल ना केव्हा तरी. त्याला म्हटलं, संस्कृती येत नसलं की असं होतं. तो म्हणाला, म्हणजे काय? त्याला म्हटलं, यदा यदा ही धर्मस्य, धर्माय नव्हे, धर्माय म्हटलं की धर्माला ग्लानी, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी म्हटलं तुमच्यासारख्यानं येते. धर्माला कधी ग्लानी येत नाही. ती ग्लानी जावी म्हणून पुन्हा अवतार घ्यायला लागतो आणि पुन्हा त्रिविध कामगिरी करावी लागते. धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी येते, लक्षात ठेवा. धर्माला कधीही ग्लानी येत नाही. धर्म निखळ आहे, धर्म वैभवशाली आहे, धर्म स्वतेज असलेला आहे. म्हणून समर्थ म्हणताय, नष्ट चांडाळ ते खाया. तुळजा भवानीच प्रकट झाली या आनंदवन भुवनामध्ये. भक्तांशी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. भक्तांशी दिधले सर्वई आनंदवन भुवने. मला सांगा, जो जे वांछील ते तो देला हो आणि भक्तांशी दिधले सर्वई, दोन्हीमध्ये काय भेद आहे? एकाने अतिशय मार्दवान आणि हळुवारपणे सांगितलं की जणू कमळाचं पान असावं आणि त्याच्यावर पदस्पर्श सुद्धा होऊ नये म्हणून भुंगा केवळ वरच गुंगावत राहतो. आपल्या पायानं सुद्धा त्याला इजा होऊ नये
इतकं माऊलींचं अंतःकरण कोमल, म्हणून त्यांनी कोमलपणे सांगितलं, जो जे वांछील तो तेला हो. आणि समर्थ सांगतात, नष्ट चांडाळ खाया आमची तुळजा भवानी आली, आणि भक्तांशी दिदले सर्वे, दोन्हीचा भाव एकाच. सगळे संत एकमुखाने बोलतात असं लक्षात ठेवा, सगळ्यांचा भाव एकाच. जे जे भेटे भूत ते ते मानिशे भगवंत, माऊली म्हणाली. अवघा विठ्ठल म्या देखिला असं नामदेव महाराज म्हणाले. आणि त्याहून कडी म्हणजे ते म्हणाले, पांडुरंगाचं दर्शन घेता घेता एके दिवशी माझ्या डोळ्याची बाहुलीच पांडुरंग झाली. आहा, आता कुणी कुणाला बघायचं. नाथानी म्हटलेले, एका जनार्दनी सगळीकडे तोच ओतप्रोत भरून राहिले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तुकोबा म्हणाले. आणि नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत झाली. समर्थ म्हणाले, सगळ्याचा अर्थ एक शब्द वेगळे. म्हणून जिथून हे आपल्या संतांचं जे विराट रूप प्रगट झालं, त्याचा ध्वज डोलला शेवटी समर्थांच्या रूपाला. स्वातंत्र्य पाहिलं, स्वराज्याचा भगवा ध्वज डोलताना पाहिला. बरं, आनंदवन भवन म्हणजे केवळ हे स्वातंत्र्य स्वराज्य नाही आहे. आरोग्य जाहली काया, वैभवे सांडिली सीमा, सार सर्वस्व देवांचे आनंदवन भुवनी. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते, समर्थ म्हणतात. पण प्रवचनकाराला खोकला कधी येऊ नये, बरं का, खरंच आहे. पण अखंड असं पायाला चक्र लावलेलं असलं की कधी असं घडतं. आरोग्य जाहली काया, वैभवे सांडिली सीमा, सार सर्वस्व देवांचे आनंदवन भुवनी. म्हणजे आपल्या लक्षात आलं का? आपल्या लक्षात आलं? सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. ही जी प्रार्थना आहे त्याचंच मराठीकरण आहे, दुसरं काय आहे? सर्वे सन्तु निरामय, सगळे आरोग्य संपन्न असू दे, स्वराज्यामध्ये आनंदवन भुवनात ते आहे. देव सर्वस्व भक्तांचा, देव भक्त दुजे नसे. देवासी अवतार आणि भक्तासी संसार, दोही एकरूप एकपणे म्हणून तुकोबांनी म्हटले. ते समर्थ म्हणतात, देव भक्त दुजे नसे, सारखेच आहे, काही भेद नाहीये. संदेह तुटला मोठा आनंदवन भुवनी. संदेह आमच्या मनातले तुटत नाहीत, संतांच्या मनाचे संदेह केव्हाच, म्हणून तर त्यांना संत म्हणतात. ज्यांना निश्चयाचं समाधान आहे आणि संदेह पूर्ण गेलेला आहे, तोच संत असतो. देवभक्त एक झाले, मिळाली जीव सर्वही, संतोष पावले तेथे आनंदवन भुवनी. हा संतोष कशाचा आहे सांगा? हा वस्तूचा संतोष नाही आहे. मला एखादी चांगली वस्तू मिळाली म्हणून मला आनंद झालाय असं नाही. मग हा आनंद कशाचा आहे? अरे, हे राष्ट्र निर्माण झाले याचा आनंद आहे. गोनी दांडेकरांनी सगळा शिवकाळ 5 कादंबऱ्या लिहून उभा केले. फार सुंदर. आपण कधी पन्हाळगड ते विशाळगड गेला आहात का? एकदा बाबासाहेब पुरंदरे, शिवशाही आणि अप्पासाहेब दांडेकर आणि त्यांची काही मंडळी ही सगळी गेलेली होती पावसाळ्यात. शिवराय आषाढी पौर्णिमेला पन्हाळगड सोडून बाहेर पडले त्या वेड्यातून. पौर्णिमेला कसे बाहेर पडले? धो धो पाऊस पडत होता, जरा यत्किंचित प्रकाश नाही, तसे गेले त्या पावसातून. आणि त्या पावनखिंडीच्या अलीकडे इतकं पाणी झालेलं होतं, त्यात दांडेकर बहुतेक वाहूनच जायचे. कसे बसे वाचले, लोकांनी वाचवलं त्या. आणि मग बाबासाहेब म्हणाले, अप्पासाहेब आता मला एक वचन द्या. तर ते म्हणाले, काय नाही, अगोदर वचन द्या मग सांगतो. आणि मग त्यांनी वचन दिलं. ते म्हणाले, आता जणू तुळजाभवानी तुम्हाला पुढचं आयुष्य दिलं, सगळा शिवकाळ कादंबरीतून उभा करा. 5 कादंबऱ्या अशा सुंदर लिहिल्या. आणि त्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, एक प्रसंग त्यांनी असा अद्भुत लिहून ठेवलेला आहे की राज्याभिषेक झाला
आणि आऊसाहेबांच्या दर्शनाला अगोदरही घेतलेलं होतं. आणि आऊसाहेबांनी त्यांच्या मस्तकी हात ठेवून सांगितलेलं होतं, थकलेला तो देह एवढे आघात सोसलेला. काय म्हणाले माहितीये? बाळांनो, रामराज्य करा. शिवबाला काय आशीर्वाद दिला आऊसाहेबांनी? रामराज्य करायचा आशीर्वाद दिला. केवढी धन्यता पावली असेल मनामध्ये शिवरायांच्या. आणि खरंच रामराज्य निर्माण केलं. महाराज राज्याभिषेकानंतर भेटायला गेले. कौतुकाच्या धन्य मनामध्ये इतका ब्रह्मानंद साठलेला होता. त्याच्या सगळ्या गोष्टी झाल्या. आऊसाहेब तर अखंड रडत होत्या. आणि मग एक कौतुक घडलं. आणि ते दांडेकरांनी इतकं सुंदर लिहिले त्यांच्या कादंबरीमध्ये. आऊसाहेब अचानक उठल्या, 4 पावलं समोर गेल्या शिवरायांच्या. आणि महाराज म्हणतात, आऊसाहेब आपण काय करता? त्यावेळेला आऊसाहेबांनी महाराजांना मुजरा घातला, त्रिवार मुजरा. ते म्हणाले, शिवबा माझं लेकरू होतास, पण आता महाराष्ट्राचा भारताचा राजा झालास, छत्रपती झाला. हा आईचा मुजरा तुझा. का सुंदर प्रसंग लिहिलाय म्हणून सांगू. काय प्रसंग असेल. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पंडितापासून रंकापर्यंत सगळे आनंदाने मोहरून गेले. कोणी काशीला निघालेलं होतं किंवा काशीहून आलेले होते. ती गंगा महाराजांच्या पायावर अडून ओतली त्यांनी की आमचा हा काशी विश्वेश्वर. भूषणाने लिहिले ते काही खोटं नाही. काशी की कला जाती मंदिर मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. उत्तरेतल्या एका कवीला कळलं, महाराष्ट्रातल्या समर्थांना कळलं, सावरकरांना कळलं, टिळकांना कळलं. आणि आमचे भूतपूर्व पंतप्रधानांनी मात्र शिवरायांची बोलवण एका वाक्यात करून टाकली. काय म्हणे? महाराज वाट चुकलेले देशभक्त होते. अरे, कबूतर उडवून स्वातंत्र्य नाही मिळत. आणि मग पुन्हा मुकाट्यानं प्रतापगडावर यायला लागलं आणि महाराजांचा पुतळा उभा करावा लागला. त्यांनाच काय लक्षात आलं की नाही कोणाच? आलं हो आलं. ठाणेकर अत्यंत हुशार. देवभक्त एक झाले, मिळाले जीव सर्वही, संतोष पावले तेथे आनंद मन भुवनी. सामर्थ्य यश कीर्तीची प्रतापे सांडिली सीमा. प्रतापन यांनी काय केलं तर त्या प्रतापाची सीमा ओलांडली महाराजांनी. इतका प्रचंड उदंड पुरुषार्थ पराक्रम गाजवलंय, प्रताप गाजवलंय. ब्रीदेची दिधली सर्वई आनंद वनभुवनी. बरं, जसं आरोग्य संपन्नता आहे हे सर्व आहे, तसं सकळ कला विद्यांचं विद्यापीठ आता या महाराष्ट्रात निर्माण झाले. समर्थ काय म्हणतात बघा, स्वराज्य झाले म्हणजे 24 हातात ढाल तलवार नाही काही. ती आवश्यकतेच्या वेळीच घ्यायची असते. इतर वेळेला सकळ कला विद्या आपल्या संस्कृतीची अष्टांग फुलावी लागतात. धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण. त्याचा परोत्कर्ष कसा झालाय? मानसी प्रचित आली, शब्दी विश्वास वाढला, कामना पुरती सर्वई आनंद वनभुवनी. सर्व सद्या कला विद्या न भूतो न भविष्यती. काय लिहितात बघा समर्थ. सकळ कला आणि विद्या यांना इतकं प्रोत्साहन मिळाले की त्यांची इथे जणू विद्यापीठच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. राजकारणाचे अड्डे नव्हेत. सुखाने आमच्या विद्यार्थ्यांना शिकू देणार, त्यांना वाढू देणार, त्यांना अभ्यास करू दे, त्यांना संशोधन करू दे, त्यांना भारत समजावून घेऊ दे, त्यांना महाराजांचा इतिहास वाचू दे. हे सगळं न करता विद्यापीठ म्हणजे राजकारणाचे अड्डे होऊन गेलेले आहेत. या पुढाऱ्याचं वर्चस्व, त्या पुढाऱ्याचं वर्चस्व, या पक्षाचं वर्चस्व, त्या पक्षाचं वर्चस्व. पांडुरंग हा आमचा महाराष्ट्राचा देव आहे. तुळजाभवानी आई आहे.
मग पांडुरंग बाप आहे आमचा, पण त्या देवाचेही बाप आता महाराष्ट्रात निर्माण झाले. अरे वा, हे तरी कळलं की नाही? कळलं हो, सगळ्यांना. म्हणून काय, वैराग्य जाहले सर्वई आनंदवन भुवनी. 4 वेद, 6 वेदांग, धर्मशास्त्र, पुराण, मीमांसा आणि इतिहास या सगळ्यांना मिळून 14 विद्या म्हणतात. 64 कलांचा पसारा तर प्रचंड आहे. म्हणून भगवंताच्या अधिष्ठानावर या सकळ कला विद्यांचा परोत्कर्ष महाराष्ट्रात झाला. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आल्यानंतर काय चमत्कार घडला तो समर्थ सांगतंय. 64 कला तर इतक्या व्यापक आहेत, किती सांगाव्यात तितक्या थोड्या. पण या सगळ्याला अधिष्ठान पाहिजे, ते अर्थातच भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आयिका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. माऊलीने म्हटलेलं आहे ते खोटं नाही आहे काही. आणि म्हणून वैभवे सांडिली सीमा, प्रतापे सांडिली सीमा, ऐश्वर्ये सांडिली सीमा, वैराग्य जाहले सर्वै. याचा अर्थ लक्षात आला? एकीकडे प्रतापाची सीमा ओलांडली, धनधान्याची ओलांडली, ऐश्वर्याची ओलांडली, आणि तरी वैराग्य आहे. याचा अर्थ असा की खरा राजा उपभोग शून्य स्वामी असतो, त्याला श्रीमंत योगी म्हणतात. शिवराय असे राज्यकर्ते होते, उपभोग शून्य स्वामी. कुठलाही थाटमाट नाही, कुठली चैन नाही. 35 वर्षामध्ये राजांनी जे निर्माण केलं, असा दुजा कोण सांगा या पृथ्वी तलावर? असा दुसरा राजाच नाही की ज्यांनी असा चमत्कार करून दाखवला. आणि शेवटी समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात, हे सगळं जरी झालं तरी या सगळ्याला अधिष्ठान कोणाचं आहे? श्रीरामांचं आहे. प्रभू रामचंद्र, तुळजा भवानी आणि हनुमंत अशी 3 अलौकिक दैवत, त्याची पुन्हा एकदा स्थापना महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांनी केली. प्रभू रामचंद्र एक वचन, एक बाणी, एक पत्नीव्रत धारण करणारे आणि दुष्टांचं कंठस्नान घालणारे अशा रामाला प्रभू रामचंद्राने वंदन केलेले. हनुमंत म्हणजे शक्ती, हनुमंत म्हणजे भक्ती, हनुमंत म्हणजे युक्ती, हनुमंत म्हणजे नीती, हनुमंत म्हणजे नीती, हनुमंत म्हणजे रीती, हनुमंत म्हणजे मती, हनुमंत म्हणजे साहस, हनुमंत म्हणजे पराक्रम, हनुमंत म्हणजे धैर्य, हनुमंत म्हणजे काय नाही. म्हणून हनुमंत दिला. त्याची उपासना करा, पबमध्ये जाऊ नका. तसे निर्लज्ज झालेत ना तरुण. चंगळवादाने समाज जिथे पोखरला जातो त्या राष्ट्राला भवितव्य नसतं, लक्षात ठेवा. म्हणून संस्कार आणि शिक्षण या बाबतीत आई वडिलांनी कधीही तडजोड करू नये. तिथे छडी लागे छमछम विद्या ये गंग, हेच खरं आहे. हा संस्कार सुटला की महाराष्ट्र काय, सगळं राष्ट्र आपलं भारतवर्ष नाचलं म्हणून समजा. आणि ते मोठ्या प्रमाणावरती आज लागण झालेली आहे चंगळवादाची. भगवंताचं अधिष्ठान सुटलं की राष्ट्राच्या अधःपतनाला प्रारंभ होतो. म्हणून समर्थाने सगळ्यात मोठी खूण सगळ्यात शेवटी सांगितले, राम करता, राम भोगता, रामराज्य भूमंडळी, सर्वस्व मीच देवांचा, माझा देव कसा म्हणो. हा राम सगळ्यांचा आहे, तोच करताय, तोच धरताय, तोच हरताय, तोच भोगता आहे. हे ज्याला कळतं ना, ते कितीही पराक्रम केला तरी म्हणतात, बघा मी नाही, ईश्वरी कृपेनं हे घडलं. आणि ते खरंही असतं. ईश्वराच्या सत्तेशिवाय एक पान हलत नाही. महाराजांनी तुळजा भवानीचं अधिष्ठान, त्यांना एक क्षणभर कधी त्याचं विस्मरण झालं नाही. म्हणून महाराजांना सदैव यश होतं.
किती आस्तिक्य भाव. स्वतःला तुळजा भवानीचे भुते म्हणून घेत असत महाराज. कवड्याची माळ गळ्यामध्ये घालून हातामध्ये पलिता घेऊन नाचत असत जगदंबे पुढे. हे अधिष्ठान आहे. म्हणून रामच करता रामच भक्त हेच शोधून पहावे. राहावे निश्चयी सदा सार्थके श्रवणे होते आनंद वनभुवनी. समर्थांनी आनंद भुवन लिहिलं म्हणजे असामान्य काम करून दाखवलं. जैष्णू आणि सहिष्णू या दोन्ही धर्माचा समन्वय फक्त समर्थांच्या चरित्रामध्ये लक्षात ठेवा. समर्थांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. मुख्य हरिकथा निरूपण निसंशय, पण दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. हे सावधपण कोणाविषयी ठेवाल? आपलं परक हिंदूंना कळतच नाही अशी अवस्था आहे. म्हणून मोदी किती लाख 1.25 लाख मतांनी निवडून येतात आणि ज्यांची नावं माहिती नाही आणि जे संसद रत्न पुरस्कार विकत घेतात त्यांचा विजय 3-3, 5-5 लाख मताधिक्याने होतो. अरे काय चाललंय आपल्या राष्ट्रामध्ये? जागे व्हा. हे लक्षण चांगलं नाही आहे. हिंदूंची एकजूट जर झाली नाही तर हिंदू टिकूच शकणार नाही. आज मुसलमानांची संख्या ज्या वेगानं वाढतीये त्या वेगाला हिंदूंची संख्या कुठेच वाढू शकत नाहीये. आता तर 2050 सांगत होते, आता 10 वर्ष अलीकडे आणले आहेत. आणि सगळे जे सांख्यिकी गणित मांडणारे आहेत ते म्हणतात या भारतामध्ये हे चित्र राहिलं तर 2040ला मुसलमानांचं मताधिक्य असेल. इतके बहुसंख्य मुसलमान असतील. हिंदू केव्हा जागे होणार? हिंदूंची एकजूट केव्हा होणार? शिवरायांनी काय केलं जरा आठवा ना. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, स्वराज्य साधनेची लगबग कैसी केली असे. आम्ही आपली चरित्र ऐकतो, आहा छान आहे म्हणतो, सोडून देतो. ते चरित्रातलं आपल्या जीवनामध्ये किती उतरणार? म्हणून समर्थांनी सांगितले, संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलं, याहुनी करावे विशेष. पित्याहून अधिक करा तुम्ही, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या परते विशेष काय सांगावे. आपल्या भारतवर्षाचं भाग्य इतकं आहे, विशेष करून महाराष्ट्राचं. आचार्य अत्रे म्हणत ते काही खोटं नाही आहे की भारतात बाकी सगळ्या प्रांतांना भूगोल आहे, इतिहास आहे तो फक्त महाराष्ट्राला. आणि तोही असा उदात्त इतका उज्ज्वल तेजस्वी आहे. म्हणून हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेज, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. सावरकरांचा एक एक असा इतका तेजाने ओजाने भरलेला प्रत्येक शब्द आहे, तो आठवाना जरा आपल्या मनाशी. हिंदूंचं एकत्रीकरण, हिंदूंची एकात्मता, हिंदूंची समरसता, हिंदू सारा एक, हाच मंत्र सगळ्या राष्ट्रामध्ये निनादला पाहिजे. अहो केवढं भाग्य की रामलल्ला पुन्हा सुप्रतिष्ठित झाला. कोणी आक्रमकांनी यावं आणि आमची 3-3, 4-4, 5-5 पिढ्यांनी निर्माण केलेली, जे पाहिल्यानंतर आश्चर्याने तोंडामध्ये आपण बोट घालावं अशी वास्तुशिल्प आणि कला असलेली मंदिरं उद्ध्वस्त करून टाकावी.
कुठलीही मंदिर उलटावी. केवढं वाक्य, राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय सत्व, राष्ट्रीय आत्मगौरव याचं ते स्थान आहे राम मंदिर अयोध्येमधलं. त्याच्यामुळे हिंदूंची अस्मिता, आत्मगौरव जागा झालेला आहे. रायगडला गेलात का कधी? गेला नसेल तर एकदा तरी जाऊन मुजरा घाला शिवाजीराजांच्या पुढे, साष्टांग प्रणिपात करा त्यांना त्या राजसिंहासनापुढे. जाणता राजाचं लेखन चाललेलं होतं आणि शेवटची भैरवी मी लिहिली. शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य झाले, आता आनंदवन आले. आणि दुसरं लिहिलं, रायगडावर शिवप्रभू हे राजेश्वर झाले, श्री शिव छत्रपती झाले. बाबासाहेब मला म्हणाले, असं काहीतरी लिहा की ऐकताना माणसांच्या डोळ्यातून पाणी निघालं पाहिजे. आणि विचार करताना एकदम पटकन त्या गीतामधली शेवटची ओळ लिहिली, ज्ञानेशांच्या पसायदाना मूर्त रूप आले, श्री शिव छत्रपती झाले. दुसरं काय घडले? हे पसायदान आनंदवन भुवन मूर्त झालं त्या रायगडावर, जिथे आमचा राजा सिंहासनाधीश्वर झाला. आणि नुसता सिंहासनाधीश्वर नाही, त्या होण्याला एक विशेष अर्थ आहे. आपल्या लक्षात आलं, महाराजांनी नवीन कालगणना सुरू केली, म्हणजे शिवशक सुरू झाला. त्याला 350 वर्ष 24 साली पूर्ण झाली आणि 351 आता शिवशक सुरू झालेलं आहे. शकाची गणना हाताच्या बोटावर मोजणे इतकी कमी असते. आपल्याकडे युधिष्ठिर शक आहे, त्यालाच आपण युगाब्द म्हणतो. विक्रम शक आहे, त्याला संवत म्हणतो. शालिवाहन शक आहे, तसा आपल्याकडे शिवशक आहे. लक्षात आलं आपल्या? आणि हे कोण करतात? केवळ चक्रवर्ती सम्राटाला तो अधिकार असतो. आपले हे शिवराय महाराष्ट्राचे नाही, भारतवर्षाचे अजून 10 वर्षे मिळाली असते ना, तर दिल्लीचं तख्त पालथ घातलं असतं आणि मराठ्यांची सत्ता दिल्ली आग्र्यात प्रस्थापित केली असती. भारताचे चक्रवर्ती सम्राट आहेत, त्यांनी शिवशक सुरू केलेला आहे. ही शिवरायांची अलौकिक प्रेरणा. 351व्या शिवशकाच्या निमित्तानं आज आपण अंतःकरणामध्ये धारण करूया. त्यांच्या चरित्राची प्रेरणा घेऊया. पराक्रम गाजवल्याशिवाय स्वराज्य स्वातंत्र्य टिकत नाही आणि पुढल्या पिढ्या पराक्रमी निपजती नाहीत. याची खूण गाठ मनाशी बांधा नाही. राष्ट्र हे सशक्तच लागतं, तर मग स्वातंत्र्य स्वराज्याच्या गप्पा करता येतात. मग सकल कला विद्यापीठ आणि त्यांचा गौरव विद्यांचा वाढवता येतो, अन्यथा नाही. म्हणून मला कौतुक वाटतं की शंतनू आणि त्याचे सगळे हे जे साथीदार आहेत, त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. की ही राज्याभिषेक समारोह समिती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि महाराजांचं उदंड चरित्र प्रतिवर्षी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड कार्यरत असतात. म्हणून या तरुणांसाठी सगळ्या ठाण्याला ऐकू जाईल एवढा टाळ्यांचा गजर करा. महाराज असते ना आज, तो तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये सोन्याचं कड घातलं असतं. काय सांगा, महाराज असे कोण ग्राहक होते? तुम्ही आम्ही महाराजांचे सगळे सद्गुण आठवूया. समर्थांनी लिहिलेले आनंदवन भुवन, समर्थांनी शिवरायांचं जे जे आठवायला सांगितले, त्यांचं रूप प्रताप साक्षेप सगळं ते, आणि निश्चयाचा महामेरू, ही 3 स्फुट पाठ करा, पुढल्या पिढीला पाठ करायला लावा. खरं तर आपल्या पाठ्यपुस्तकात ती असली पाहिजे, इतकी ती थोर आहेत आणि आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला संजीवन प्राप्त करून देणारी आहेत.
राजा शिव छत्रपति की, राजा शिव छत्रपति की, राजा शिव छत्रपति की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। महाराजांनी आम्हाला सोन्याचं कड दिलं असतं असं ते म्हणाले, पण आमच्या सर्वांसाठी त्यांनी दिलेल्या या विचारांचं कड हे आमच्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. यानंतर मी शंकरजींना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाच्या तयारी सुरू असताना मी एका व्यक्तीला इथे रंगमंचावर बोलवतो. कुमारी मानसी आंबडेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. ह्या कोण आहे त्याची छोटीशी ओळख करून देतो. समुपदेशक मानसशास्त्रज्ञ आहेत. यांनी ह्यापूर्वी हे काउन्सिलिंग IIT बॉम्बे यांच्यासोबत केलेलं आहे आणि आता केंद्रीय विद्यालय ठाणे यांच्यासोबत त्या कार्यरत आहेत. सारथी काउन्सिलिंग सेंटरच्या त्या डायरेक्टर आहेत. काही मतिमंद मुलांसाठीचं त्यांचं कार्य नावाजलेलं आहे, त्यामध्ये त्या कार्य करत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये अनेक कार्यशाळा त्यांनी केलेल्या आहेत. करिअर मार्गदर्शन आणि व्यसनमुक्ती यांच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन सतत सुरू आहे. आणि सगळ्यात दोन आपले आवडते विषय ते म्हणजे हसरी या चित्रपटातील भूमिकेसाठी राज्य पुरस्कार प्राप्त बालकलाकार त्या आहेत. आणि त्याचबरोबर FM रेनबो आणि FM गोल्ड या ठिकाणी RJ म्हणजे रेडिओ जॉकी म्हणून त्या गेली 12 वर्ष काम करत आहेत. यांची ओळख करून द्यायचा उद्देश एवढाच की यापुढील सूत्रसंचालनाची सूत्र मी त्यांच्या हाती सोपवतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. शिवभक्त रसिकांना RJ मानसीचा सप्रेम नमस्कार आणि मानाचा जय शिवराय. परकीय आक्रमणांपासून आपल्या भूमीला, इथल्या समाजाला, संस्कृतीला शेकडो वर्ष कडवा प्रतिकार करून वाचवणारे अनेक राजे या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले आहेत. निस्वार्थपणे आपल्या प्रजेसाठी, आपल्या स्वत्वाला टिकवून ठेवण्यासाठी निकराने झुंजणारे राजे आणि त्यांना साथ देत अन्यायाविरुद्ध पुन्हा पुन्हा पेटून उठणारी रयत, हे चित्र काही भारतासाठी नवीन नाही. पण त्यांचा खरा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं, ते करत असताना सत्य झाकण्याचे, असत्य पसरवण्याचे आणि मुळातल्या विषयाला धरून असणारा मजकूर अनुवादातून हेतुपुरस्सर गाळून टाकण्याचे असे असंख्य प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा मनाला वेदना होतात. आणि असं वाटतं की लढाई अजून संपलेली नाही आहे. आता ती एका वेगळ्या पातळीवरची आहे. त्याचे नायक वेगळे आहेत, त्याचे पक्ष बदललेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध लढायचं त्या शक्ती बदललेल्या आहेत. तलवारींऐवजी आता लेखणी, वाद्य, कॅमेरे हातात घ्यावे लागतील. पण लढाई करावीच लागेल. ती आपल्याच लेकरांसाठी असेल, पण लढाई करावीच लागेल. आपल्याला आपल्या भूतकाळातलं सत्य समोर आणण्यासाठी अविरत झटावं लागेल आणि हा त्यातलाच एक प्रयत्न आहे. मराठी साम्राज्याचे आणि मराठा आरमाराचे संस्थापक, भारतवर्षाचे सुपुत्र, आपले आराध्य दैवत महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने हा ठाण्यातला समारोह आज 30 जूनला पार पडतोय. अवघ्या महाराष्ट्रानं ज्यांच्या शब्दांची कोळीक मने करून मवाळे चकोरत लहे अशी टिपली, जपली आणि पूजली त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखीने पंढरीच्या भेटीसाठी प्रयाण केलेलं आहे. सोबत अखंड नामघोष करणारी हरिभक्तांची मांदियाळी आहे. टाळ मृदुंगांच्या गजरात यंदा 339वा आषाढी वारीचा सोहळा आपण अनुभवणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या माऊलीने छत्रपती शिवरायांसारखा आत्ता अभ्यंकर सरांनी वर्णन केलं त्याप्रमाणे धीर, उदार, गंभीर, शूरक्रियेसी तत्पर, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील,
सर्वज्ञपणे सुशील सकळांठाई असणारा पुत्र घडवला. त्या जिजाऊ महासाहेबांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. तिथीप्रमाणे कपटाने आपल्या 3 भावांचे आणि आपल्या वडिलांचे झालेले मृत्यू त्या माऊलीने पाहिलेले आहेत. पण त्याच वेळेला जिनं शिवनेरीवर त्याच्या सदरेवर भगवा झेंडा फडकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या मुलाच्याही मनामध्ये रुजवलं, तिथपासून त्यांचा शिवबा रायगडी राज्याभिषेक होऊन मराठी पातशहा होण्यापर्यंतचा संघर्ष त्यांनी प्रत्यक्षात अनुभवला. मराठी साम्राज्याची सामर्थ्यवान राजमाता अक्षरशः असं म्हणत असेल की धन्य झाले आज बाळा, धन्य जन्म माझा, पूर्ण पुरुषार्थ पाहिला मी माझिया दुधाचा. त्यांच्या पुण्यस्मृतींना आपण सगळेजण वंदन करूया. मी शाहीर कृष्णात पाटील यांना विनंती करते की त्यांनी आधी पोवाड्यातून आमच्यासमोर त्यांच्या स्मृती उलगडाव्या आणि त्यानंतर आपण कीर्तनाकडे वळणार आहोत. समोर येत आहे आणि त्यातून माझ्या शिवबाची जडणघडण, स्वराज्याविषयी असणारं प्रेम, जिजाऊंची शिकवण, मावळ्यांचा असणारा जिव्हाळा, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम हे एक लोककलावंतांचं असतं. शाहीर व्यासपीठावरती उभारल्यानंतर शाहिरानं कुणाचं गुणगान गावावं आणि शाहीर कुणाला म्हणावं हा देखील आजकाल पडलेला प्रश्न आहे. शाहीर कुणाला म्हणावं? बलदंड पोसुनी पिंड करावे बंड शाहिराने, बलदंड पोसुनी पिंड करावे बंड शाहिराने, मदमस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. ही मशाल वीरश्रीची, ही मशाल वीरश्रीची जा पेटवीत राहणे, जा महाराष्ट्राच्या मातीत पेरीत निखाऱ्याची दाणे. हा भास नव्हे इतिहासामुचा, हा भास नव्हे इतिहासामुचा, केला अट्टहास आणि ध्येयासाठी प्राण वेचिला, पण विकला नाही श्वास ती जाती या महाराष्ट्राची. मित्रांनो, अंधार पडलेला आहे. अंधार आत्ताच पडलेला नाही. माझा राजा जन्माला येण्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अंधार पडला होताच. आणि तो अंधार कशा कशाचा होता आणि तो आत्ता देखील तसाच पसरत चाललेला आहे. आताच गुरुवार यांनी सांगितलं धर्माचं राजकारण व्हायला लागलेलं आहे. कबीरांनी सांगून ठेवलं, अरे मुल्ला होकर भांग पुकारे वो क्या अल्लाह बहरा है, अरे मुल्ला होकर भांग पुकारे वो क्या अल्लाह बहरा है, भाई चीटी के पाँव में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. ओरडून सांगितले म्हणजे भक्ती सिद्ध होत नाही. तेच माझ्या राजाने तुम्हाला त्यांच्या 30 वर्षाच्या काळात माझ्या राजाने सगळं सांगितलेलं आहे. म्हणून जाता जाता एकच सांगावं असं वाटतं, अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. का शिवबा पाहिजे बघा जरा, कारण वेगळं सांगतो. 10वी पास झाल्यानंतर मुलगा काय म्हणतो, पप्पा मी आता कॉलेजला जाणार आहे बरं का, पण जाणार खरं मी, तुम्ही मला जर एखादी स्पोर्ट बाईक घेऊन दिली तरच जाणार. वडिलांचा नकार असतो, पण आई म्हणते लाडाचा आहे, नवसाचा आहे, त्याला कशाला दुखवता, घेऊन द्या त्याला एक गाडी. आणि गाडी घेतली जाते. आणि गाडी घेतल्यानंतर आई वडिलांना 2 दिवसांमध्ये समजतं की आमचं पोरग शिवभक्त आहे. तोपर्यंत आई वडिलांना समजतच नाही. मग असा काय पराक्रम त्या गाडीने केला की माझा मुलगा शिवभक्त आहे. ते काय करतं, पुढल्या बॉनेटवरती छत्रपती लिहितं भगव्या रंगामध्ये आणि मागच्या नंबर प्लेटवरती लिहितं राजे तुम्ही परत या. कशाला हो? आपण घातलेला धिंगाणा बघायला राजाने परत यावं का? म्हणजे राजांचा लक्षात ठेवा आदर आपणच पुसायला लागलोय, म्हणून आपलं कार्ट आपल्या ताब्यात आपणच ठेवलं पाहिजे. शेजारच्या जर सूचना जर तुम्हाला करून दिली तर आपल्या पराक्रमाला काही अर्थ नाही. हे शाहिराला देखील रोखून सांगावं लागतं. म्हणून झाली किती वर्षे आली देशावर ही वेळ, झाली किती वर्षे आली देशावर ही वेळ, बिघडून गेला पार बसवलेला ताळमेळ, बिघडून गेला पार बसवलेला ताळमेळ. राजसत्ता ही झाली पैसेवाल्यांचा खेळ, राजसत्ता ही झाली पैसेवाल्यांचा खेळ, सत्तांदुवृत्तीला उरला नाही ताळमेळ. तो मेळ साधण्याला काय पाहिजे, तो मेळ साधण्याला दैवी दुआ पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.
मगाशी माझी ओळख करून देताना सांगितलं की शाहिरांनी मोदींच्या समोर सुद्धा पोवाडा म्हटला की हो. त्या गुजरात शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या अशाच पुतळ्याचं एक अनावरण मोदींच्या हस्ते होतं. त्याला मोदी मुख्यमंत्री होते 2013 साली. त्या शाहिराला वाटलं देशभर चर्चा चालू आहे, मोदी तुम्ही पंतप्रधान व्हायला पाहिजे. कार्यक्रम झाला नाही, गीत सादर केलं. जाता जाता मोदींना म्हटलं, नरेंद्र जी बात है सच्ची, देश को आगे जाना है. नरेंद्र जी बात है सच्ची, देश को आगे जाना है. आपके जैसा सारथी रथ को देश चक्र का नारा है. शुभ कामना इस दिन की शिव प्रभु पधारे है. आप सारथी हम अनुयायी स्वागत स्वीकार करना है. लक्षात ठेवा, या शाहिराच्या शुभेच्छा पहिल्यांदा पंतप्रधान पदासाठी या शाहिरानं त्यांना दिल्या होत्या. काय सांगावं, शिवशाहीमध्ये काय होतं, माझ्या राजाने शब्द टाकावा, मावळ्याने शब्द उचलावा आणि त्या शब्दाची पूर्तता आपल्या कामानं फत्ते करावी, सदरेवरती सांगावं. महाराज मोहीम फत्ते झाली. ती शिवशाही होती, लोकशाही जन्माला आली. काय झालं, काय सहकारी बाजी, तानाजी, येसाजी, बहिरजी, फिरदोजी, मोरारा आणि सूर्याजी, कधी न झाले फितूर सोडून या शिवाजी. इथं एका खुर्ची बाई व्यक्त करते नाराजी. म्हणून इथं कोण पाहिजे, इथे काशीदाचा शिवा महाला जीवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. म्हणून आम्ही हाय लहान लहान शाहीर शिवबाच, ताला सुरात गुण गाईन राजाच. ठाणे शहरामध्ये गाणं गातो शिवबाच, शाहीर गाणं गातो गीत राजू राऊताच. हे गाणं ऐकण्याला काय पाहिजे, हे गाणं ऐकण्याला नाद खुळा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शाहीर. इतक्या मुक्त कंठाने, इतक्या मोकळ्या आवाजामध्ये तुम्ही खरंच वीररस संचारलेला असा पोवाडा आमच्या समोर सादर केलात. खूप खूप धन्यवाद. तेवढ्याच मोकळ्या मनाने आणि दिलखुलासपणे टाळ्या सुद्धा होऊन जाऊ दे. मंडळी, शिवरायांचं वेगळेपण कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींमधनं जाणवतं. आज त्या सगळ्याची आठवण आपण करणार आहोतच, त्याच्या आठवणी काढणार आहोत आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करणार आहोत. वेळेला तह करून गनिमी काव्याने त्यांनी राज्य राखलं आणि वाढवलं, पण स्वराज्य सिद्धीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा हेतू हा स्वतःच्या धनातल्या वृद्धीचा कधीच नव्हता. एरवी 3 प्रबळ पातशाह्यांशी एकसारखा विरोध मांडून त्यांच्या सेनांशी हर कदम लढत राहणं, त्यांना मात देणं, त्यासाठी लोकबळ आणि पैशाचं पाठबळ किती प्रचंड लागत असेल याचा तुम्हाला अंदाज असेल. पण म्हणून महाराजांचे लोक एका हातात तलवार घेऊन दुसऱ्या हातात आग घेऊन गरीब प्रजेची सरसकट कत्तल करत नव्हते किंवा त्यांची घरं जाळत फिरत नव्हते. असा अप्रायोजक क्रूरपणा त्यांनी कधीही केलेला नाही. स्वतःसाठी बुलंद दरवाजे किंवा आलिशान महाल वगैरे त्यांनी बांधून घेतले नाहीत किंवा पराभूत झालेल्या शत्रूंच्या कवट्यांचे मनोरे वगैरे कधीही रचले नाहीत. कैद्यांना कधीही गुलाम बनवलं नाही, महिलांना समानतेची वागणूक दिली आणि न्याय निवाड्यासाठी सर्वांना समानतेने पाहिलं. ईश्वराचा काळजीवाहू सेवक म्हणून त्यांनी राज्य केलं, पण स्वतःला देवत्वाचा आव त्यांनी कधीही आणला नाही. अशा पुत्राला घडवणाऱ्या जिजाऊ मातोश्रींची जीवनगाथा आणि त्यांची मनोभूमिका एक आई म्हणून कशी असेल ते आपल्या कीर्तनामधून आपल्यासमोर उलगडण्यासाठी खास पुण्याहून आलेले आहेत आजच्या पिढीच्या प्रसिद्ध कीर्तनकार हभप सौ रोहिणीताई परांजपे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. SNDT विद्यापीठामधून संगीतशास्त्र विषयात SNDT विद्यापीठातून संगीतशास्त्र विषयात आणि पुणे विद्यापीठातून मराठी साहित्य विषयामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. तसंच कीर्तनशास्त्र विषयामध्ये त्यांनी BA केलंय.
कोल्हापूरचे कीर्तन कलाशेखर हभप श्री नारायणबुवा काणिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार श्री नची अपमार्जने आणि चारुदत्त बुवा अफळे यांच्याकडे त्यांनी कीर्तनाचे धडे गिरवलेले आहेत। उज्जैनमध्ये झालेल्या नारदीय कीर्तन संमेलनामध्ये कीर्तनरत्न पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। याशिवाय श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा पुणे यांच्या वतीने युवती कीर्तनकार पुरस्काराने त्यांना गौरवलं गेलेलं आहे। वयाच्या 11व्या वर्षापासून त्या कीर्तन सेवा करत आहेत। आपण त्यांना झी टॉकीज, ABP माझा अशा वेगवेगळ्या वाहिन्यांवर कीर्तन सेवा करताना पाहिलेलं आहे। तेव्हा आपण सगळेजण ऐकूया जिजाऊ मातोश्रींची मनोभूमिका कीर्तन चंद्रिका सौ रोहिणीताई परांजपे यांच्याकडून।